उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यात 5,000 प्राध्यापकांची भरती लवकरच होणार आहे. मात्र भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलामुळे वादाची चिन्हे दिसत आहेत. विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवत प्रश्न उपस्थित केले आहेत. नेमकं बदल काय, पाहूया ही विस्तारित बातमी. राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 5,000 प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय. या भरती प्रक्रियेत गुणांचे पूर्वीचे 75-25 सूत्र बदलून आता 60-40 फॉर्म्युला लागू केला जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेला 60% गुण, अध्यापन कौशल्य चाचणीला 20% आणि मुलाखतीतील कामगिरीला 20% गुण दिले जाणार आहेत. मात्र शैक्षणिक गुणवत्तेच्या गुणांकनात उमेदवाराने शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमांक म्हणजेच NIRF आणि QS रँकिंग विचारात घेतले जाणार असल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी संघटनांचे म्हणणं आहे की विद्यापीठाची सध्याची क्रमवारी लक्षात घेऊन गुण देणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचं ठरू शकतं आणि त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. दरम्यान या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवला असून भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.